बस. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, ये रकायती बापुडी तीर अहंकाराची घोडी घोडी. पण ऐशा नावे देवधरी देतो भावे, ये रकायती बापुडी तीर अहंकाराची घोडी. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, ये रकायती बापुडी तीर अहंकाराची घोडी. विठ्ठल पांडुरंगा करू कथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी अत्यंत्रय जननी देवाचे, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, ये रकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी शूरांचं अर्थात संतांचं वर्णन केले आणि आपल्याला सगळ्यांना तुकाराम महाराजांनी शूर होण्याकरता उपदेश केलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला नीरामातेची पावन पंचकृषी अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या खंडोबाच्या वाडी गावामध्ये, खंडोबाची वाडीच आहे गावाचं नाव, खंडोबाची वाडी या गावामध्ये आज या ठिकाणी आपली ही नैमित्तिक कीर्तन सेवा. या ठिकाणी वैकुंठवासी श्रीयुत भगवान सावळा वाघापुरे यांचं हे कितवं पुण्यस्मरण, तिसरं असलेलं पुण्यस्मरण. समस्त वाघापुरे परिवार, विशेष करून दादा महाराज वाघापुरे आणि कांता वाघापुरे यांच्या आग्रहाने प्रेमाने या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. याही वर्षी दादांच्या आग्रहामुळे कीर्तन सेवेला येण्याचा मला योग प्राप्त झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी मंडळी सगळी आणि समोर बसलेले सर्व श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही कीर्तन सेवा करायची आहे. खरं तर यावर्षी मी म्हटलं होतं दादांना दुसऱ्या कोणाचं तरी कीर्तन ठेवा, तर मला वाटतं मी सलग 3 वर्षी कीर्तन करतो. बरं दादा काय ऐकायला नाही कीर्तन, आता मी जे काय बोलतोय ते दादापर्यंत जात आहे का नाही माहिती, सांगता येत नाही. तेव्हा दादांचा खूप आग्रह, प्रेम, त्यामुळे त्या ठिकाणी आग्रह मोडता आला नाही. दादा म्हटले पुढच्या वर्षीपासून मी तुम्हाला त्रास देणार नाही, एवढ्या वर्षी काही का होईना का. तसं पाहायला गेलं तर रात्री मी मुंबईला कीर्तनाला होतो. मुंबईवरून आळंदीला 1-1:30 वाजता आलो. सकाळी विद्यार्थ्यांचा पाठ घ्यायचा होता, 5 वाजता उठून 6 वाजता पाठ घेतला. 6 ते 7 आपलं कीर्तन करायचंय, परत प्रवचनाला जायचंय 4 ते 5. पण प्रेमामध्ये त्या ठिकाणी मनुष्य सहन करत असतो. विठ्ठल प्रेम असेल तर मनुष्य ऍडजस्ट करतो, प्रेम नसेल तर ऍडजस्ट होत नाही. त्यामध्ये आणखीन
गेल्याच महिन्यामध्ये आमचे चव्हाणदादा यांच्या मातोश्रींचंही पुण्यस्मरण होतं, पण मला माझ्या प्रकृती स्वास्थ्यामुळे येता आलं नाही. प्रेम असल्यामुळे त्यांनी ॲडजस्ट केलं, नाही तर दुसरं कोणी असतं तर म्हटलं हा काय महाराज मी तारीख घेतली. लोक म्हणतात तसे. दादांनी एका क्षणात मी म्हटलं ना दादा असं असं झालं नाही, काय हरकत नाही, मी दुसरा कीर्तन चालू होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नेहमीच्या संबंधात जे लोक आहेत गेल्या वर्षी सुद्धा उल्लेख केला होता. तर याच्यामध्ये आपल्या परिसरातली सगळी मंडळी, ठीक आहे, वादक परिसरातले जे गायक आहेत, अनिल महाराज, गिरी महाराज, खातार महाराज, सगळे दादा, सगळी मंडळी, भांडवलकर महाराज. जरी आळंदीचं कोणी नसलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची उणीव या ठिकाणी टाळकऱ्यामध्ये नाही. अगदी आळंदीकरांच्या सहवासात कीर्तनाचा जो आनंद मिळतो तोच आपल्या सगळ्यांच्या सहवासात मिळतो, ठीक आहे. म्हणावं लागत नाही गिरी महाराज म्हणा म्हणून, सुरू करून गेले गिरी महाराज. विठ्ठल विठ्ठल असं पाहिजे, नाही तर मला म्हणलं तर तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा. आणि महाराज तेव्हा दरवर्षी तर मला तर असं वाटायला लागले, जो पण दादा बसत नाही कीर्तनात तो पण कीर्तन करायचं. विठ्ठला विठ्ठला जोपर्यंत दादा कीर्तन ऐकायला बसत नाही, कांता बसत नाही, तोपर्यंत कीर्तन करायचं. दादा ऐकते का नाही? दादाने ऐकला नाही तर आता माऊलीला तरी जोपर्यंत माऊली कीर्तन करत नाही तोपर्यंत कीर्तन. विनोदाचा भाग सोडून द्या. तर या निमित्ताने का होईना काही आपल्याला सगळ्यांच्या गाठी भेटी होतात, हाच तेवढा उद्देश आहे. तुकाराम महाराजांचा अभंग मी निवडलेला आहे. आज हे पुण्यस्मरण आहे. आई वडिलांचं पुण्यस्मरण करणं हे मुलांचं कर्तव्य सांगितले आहे. दरवेळेस आपण बोलत असतो, शास्त्राने आपल्याला काही कर्म करायला सांगितलेली आहे. काही नित्यकर्म आहेत, काही नैमित्तिक कर्म आहेत. नित्यकर्म म्हणजे प्रत्येक श्राद्धाच्या कीर्तनात सांगतो 5 महायज्ञ करायला शास्त्राने आपल्याला सांगितलं. प्रत्येकाच्या घरामध्ये 5 प्रकारची हिंसक, झाडताना, तुटताना, कांडताना, कपडे धुत असताना काही जीवजंतू मारतात आणि त्याचा मनुष्याला पाप लागताना त्या दोषाच्या निवृत्ती करता त्याला शास्त्रामध्ये पंचसूना म्हणतात. आणि म्हणून त्याच्याकरता 5 यज्ञ करायला सांगितले. त्या 5 यज्ञापैकी एक पितृयज्ञ आहे. विठ्ठल यज्ञामध्ये पहिला आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? ऋषी मुनीने आपल्याकरता जे काही ग्रंथ करून ठेवले, काही वाङ्मय तयार करून ठेवले, आपण सकाळी उठल्यानंतर ते वाङ्मय वाचलं पाहिजे, तरच ऋषींच्या ऋणातून आपण मुक्त होत असतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर साधू संतांनी असं सांगितलं की काहीतरी वाचलं पाहिजे, स्वाध्याय केला. नंतर दुसरा आहे देवयज्ञ. देवांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. सूर्य नावाचा देव आहे, आपल्याला प्रकाश देतो. चंद्र नावाचा देव आहे, आपल्या शेतांचं पोषण करतो. अग्नी नावाची देवता आहे, त्या देवतेमुळेच आपल्याला त्या ठिकाणी अन्न शिजवून मिळतं. आणि या सगळ्या देवांची कृपा आपल्यावर असल्यामुळे आपण सकाळी उठल्यानंतर त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता देवांचं सुद्धा रोज स्मरण केलं. ज्ञानोबारांनी असं म्हटलंय, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांची, विमुख होईल गुरुभक्ती, आदरून करील अतिथी, संतोष नेदील ज्ञाती, आपुलिये मग तया अपाव थोर आहे, जे हातीचे भोगून आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जो हे करणार नाही मग त्याला अपाय होतो, म्हणजे जे आहे ते निघून जातं आणि जे शिल्लक आहे ते भोगता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये बघा, पहिली भाकरी भाजली चुली होते तेव्हा पहिली
भाकरी कुठं माता भगिनी कसं टाकायच्या त्या चुलीत टाकायच्या. आता चुलीच राहिले नाही तेव्हा आता पुरुष सुरू झाले. पूर्ववत आता सगळी संस्कृती परत यायला लागेल. देव बी असा आहे, असा बदल घडवतो की माणसांना परत येते सगळ्या पूर्व संस्कृतीवर यायला लागेल. तिसरा यज्ञ मी सांगतोय, तिसरा यज्ञ मनुष्य यज्ञ सुद्धा, म्हणजे माणसांचे सुद्धा आपल्या उपकार आहे. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचे आपल्या उपकार आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहे. आपण ज्या तालुक्यात जिल्ह्यात राहतो त्याचे सुद्धा आपल्यावर काय उपकार आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण थोडा वेळ काढला पाहिजे. आपल्याकडे मागे राष्ट्रपती होऊन गेले अब्दुल कलाम, त्यांचे पुस्तक आहे काय 5 minutes फॉर दी कंट्री असं काहीतरी त्यांचं वाक्य आहे. मला 5 मिनिटं देशासाठी करा. विठाल विठाल विठाल. मला काय करायचंय गावाचं, मला काय करायचंय देशाचं, असं म्हणून माणसाचं. फक्त मी बोला आणि माझं कुटुंब बोला अशी वृत्ती माणसाच्या जीवनात असू नये. म्हणून भूत यज्ञ सांगितलं. भूत यज्ञ म्हणजे अतिथीची सेवा. ज्ञानोबराय म्हणतात, विमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. एखादा अतिथी आपल्या घरून जर गेला तर तो नुसता जात नाही, तो जाताना आपली सगळी पुण्याची संपत्ती घेऊन जातो. विठाल विठाल अतिथी वेगळा आणि भिकारी वेगळा. अतिथी वेगळा आणि पाहुणा वेगळा. अतिथी कोणाला म्हणतात, जो तिथी सांगून येत नाही त्याला म्हणायचं आहे अतिथी. म्हणजे सांगून येत नाही, तो अचानक आलेला असतो, त्याला गरज असते, तो अतिथी असतो. आणि नंतर यज्ञ सांगितलाय तो सगळ्यात शेवटचा जो आपण आता करतोय तो आहे पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे काय, याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी करतात. सकळ तीर्थाची धुरी जे एका माता पितरी, तये शेवेशी कीर शरीरे लोन तिजे. आपले जे काही वाडवडील होऊन गेले, ज्यांनी आपल्याकरता काही केलेलं आहे, अशा लोकांचे सुद्धा आपल्यावर उपकार असतात. म्हणून त्यांच्या तिथीला त्यांचं स्मरण करून शास्त्रात गरुड पुराणात असं वर्णन केलंय, जेवढे काही पितर असतात ते सगळे पितर आपल्या कुळातल्या लोकांच्या घरी त्या तिथीला येतात, आजूबाजूला फिरतात, हे माझं स्मरण करतात का, माझ्यासाठी काय करतात का असं बघतात. आणि त्यांना दिसलं माझ्यासाठी काहीतरी करतात तर ते त्यांना आशीर्वाद देतात. त्यांची सेवा केली पाहिजे, पण मेल्यावर सुद्धा त्यांचं स्मरण केलं. बरेच वेळेला असं होतं, जिवंत असल्यानंतर लोकांच्याकडे दुर्लक्ष होतं, लोक आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात आणि मेल्यावर त्यांचं श्राद्ध मोठ्या समारंभाने घालतात. का समारंभाने घालतात? शेजारच्यांनी मोठं राहतं मग त्याच्यापेक्षा मला मोठं घालायचं. बऱ्याच वेळेला
श्रद्धाचा वगैरे विचार पाहिला तर असं दिसून येतो. जो हेतू श्रद्धाच्या पाठीमागे असला पाहिजे तो हेतू दिसून येतो. परमार्थात सुद्धा आता हेतू बाजूला व्हायला लागला. त्यांनी श्रद्धाला हा महाराज आणला, आपण त्याच्यापेक्षा मोठा आणायचा. त्याने 10,000चा आणला, आपण 40,000चा आणायचा. त्यांनी आमका आणला का, मग आपण आमकी आणायची. विठ्ठल काही घेणं देणं नाही. फक्त गर्दी जमली पाहिजे, लोक जमली पाहिजे, लोकांनी म्हणलं पाहिजे वा वा किती मोठा कार्यक्रम द्या. याच्याकडे साधन नाही. ठीक आहे, त्या निमित्ताने बघायला काही 4 लोकांच्या कानावर चांगले शब्द पडतात, अन्नदान होते, सगळ्यांना चांगली गोष्ट आहे. पण मूळ हेतू आहे त्या मनुष्याची त्या पितरांच्या विषयी सद्भावना प्रगट झाली पाहिजे. त्या मनुष्याने त्या दिवशी काहीतरी नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, पितरांना नमस्कार केला पाहिजे, तळमळीने म्हणलं पाहिजे अहो तुमचे माझ्यावर फार उपकार आहेत. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न म्हणून हे कार्यक्रम करतो. म्हणून पितृयज्ञ सांगितलेला आहे. आणि हा पितृयज्ञातलाच प्रकार. आता आजकालचा जमाना असा आहे, मुलांना वेळ नाही. आणि पहिलं सुद्धा श्राद्ध व्यवस्थित होईल की नाही सांगता येत. अशी काही मुलं आहेत, आपण पेपरमध्ये वाचतो, मुलांना खूप शिकवलं, मुलगा अमेरिकेला गेला. आणि अमेरिकेला गेल्यानंतर तो तिकडंच स्थायिक झाला. इकडे वडिलांना कोणी सांभाळला करता नाही. मग शेवटी तो मुलांना काय करतो, तिकडून तो सांगतो बाबा तुमच्यासाठी मी चांगली योजना केलेली आहे. सगळ्यात 1 नंबरचा वृद्धाश्रम शोधून ठेवलेला आहे, सगळी तुमची व्यवस्था तिथं आहे. तिकडून तो वृद्धाश्रमाचे पैसे भरतो. इकडे वडिलांना वृद्धाश्रमामध्ये, काही डॉक्टर वृद्धाश्रमामध्ये, काही मोठे मोठे इंजिनियर शास्त्रज्ञ ज्यांनी जन्मभर चांगली मोठं कार्य केलं अशा लोकांना वृद्धाश्रमात राहावं लागतं. मध्ये पेपरला बातमी आलेली होती, फार मोठे डॉक्टर होते आणि ते वृद्धाश्रमात राहत होते. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या श्राद्धाकरता सुद्धा त्या मुलांनी तिकडून पैसे पाठवले. तो म्हणला मला यायला वेळ, मी इकडून यायचं म्हटल्यानंतर मला यायचा खर्च 1 लाख, जायचा खर्च 1 लाख, पुन्हा तिथं आल्यानंतर माझा इथला पगार पडतोय तो 1 लाख, 4-5 लाख खर्च करण्यापेक्षा मी 1 लाख तुम्हाला तिकडे पाठवतो ना. विठ्ठल म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध सुद्धा नीट लोक करतील की नाही सांगता येत. परंतु अजून काही मंडळी असेल की ती पहिलंच नाही. आता हे किती आहे, 30 आहे, काय 10वं करतात, काय 12वं 15वं असे चालू आहे. त्यांच्या अंतःकरणात स्मरण असल्यामुळे ते करतात. आणि केलं, आपल्याला देवाने शक्ती दिली असेल तर केलंही पाहिजे. नसेल आपल्याकडे शक्ती, आपण त्याचं स्मरण करू शकतो. आणि जेवढे आई वडिलांचे उपकार आहेत मनुष्याच्या जीवनात तेवढे दुसऱ्या कोणाचे उपकार नाही. आणि म्हणून साधू संतांचं वर्णन करताना सुद्धा तुकाराम महाराजांनी आई वडिलांची उपमा दिली. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत,
तुकारामांचा हा अभंग आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी शूरांचं वर्णन केलं. वर्णन करण्याकरता जो वर्णन करणार आहे त्या वर्णन करणाऱ्या वर्णविषयांना किंमत प्राप्त होते. कोणी कोणाचं वर्णन करू शकत नाही. एखाद्या पैलवानाचं वर्णन करायचं असेल तर कोण पाहिजे? चहा पाव खाऊन हातपाव झाले तो काय वर्णन करणार? एखाद्या विद्वानाचं वर्णन करायचं असेल तर कोण पाहिजे? विद्वानच पाहिजे. एखाद्या श्रीमंताचं वर्णन करायचं असेल श्रीमंत पाहिजे. तसं शूराचं वर्णन करायचं असेल शूर पाहिजे. विठ्ठल आपला भारत देश हा शूरांचा देश आहे. असं म्हटलंय, 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. तिघांमुळे आपल्या देशाला शोभा आहे. पहिली म्हणजे सती, दुसरी म्हणजे संत आणि तिसरी म्हणजे शूर. अशा काही सती होऊन गेल्या आपल्या भारत देशामध्ये. आजही त्यांचं स्मरण सगळा देश करतो. त्यांचं नाव घेतलं तरी माणसाला पुण्य मिळतं. काय अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा. अहिल्या आहे, द्रौपदी आहे, तारा आहे, सीता आहे, मंदोदरी झाले 5. पंचकन्या स्मरे नित्य. अशा काही सती होऊन गेल्या की ज्यांनी काळाच्या जबड्यातून आपल्या पतीला बाहेर आले. शांडिली नावाची पतिव्रता म्हणली. शांडिली पतिव्रतेचं महात्म्य ऐकलं. आईला सांगितलं मला सुद्धा पतिव्रता व्हायचं. आई म्हणजे अजून तुझं लग्न झालं नाही तर कशी काय पतिव्रता मला लग्न करायचंय, कोणाबरोबर मी लग्न करू? आईला वाटलं मुलगी काय विनोदाने म्हणते. आईने सांगितलं आज सोमवार आहे, सकाळ सकाळी महादेवाच्या मंदिरात जा आणि महादेवाच्या मंदिरात बाहेर आल्यानंतर जो पहिला मनुष्य दिसेल त्याच्या घरात हार. गेली महादेवाच्या मंदिरात सकाळी सकाळी आणि बाहेर आली दर्शन करून. त्या महादेवाच्या मंदिरात भिकारी येऊन बसली. बाहेर दरवाजात असतो तो पहिला भिकारी दिसला रे. आता नावीला जास्त सगळ्यात तिने काय घातली? माळ घातली. नुसती माळच घातली नाही म्हणजे आजपासून मी तुमची पतिव्रता झाली, तुम्ही माझे पती, पती म्हणजे परमेश्वर आहे, मला तुमची सेवा करायची म्हणून त्याला टोपल्यात घेतलं, डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेऊन त्याला घरी आले. पण आता ते टोपल्यात बसलेलं होतं ते भिकारीच होतं. शास्त्राचं सांगतं मनुष्य आपल्या कर्माने भिकारी होतो. विठ्ठल ते काय नीट बसत नव्हतं. इकडं बघ तिकडं बघ, पाय झालं हात झालं. रस्त्याने येताना त्याने एक वेश्या बघितली. त्या वेश्यावर ते भिकारीचं मानले. मी सांगितलं ना त्याच्यामुळे भिकारी झालेला आहे. पूर्वजन्मात असे काहीतरी चुकीचे व्यवहार केलेले असतात, चुकीचं वागलेलं असतो आणि त्याला कुष्ठरोग झालेला होता. गेल्यानंतर घरी गेली, त्याची सेवा करायला लागली तर ते विचित्र स्वभाव होता. ते असं झोरायला लागले. ते म्हणजे तू खरी पतिव्रता असेल तर मला त्या वेश्याकडे घेऊन चाल. आता ही शांती आता हे फक्त ऐकायचं बरं का गोष्टीत. असं व्यवहारात कोणी करू नका आणि शक्य नाही. आम्हाला शक्य नाही आजकालच्या काळामध्ये. फक्त आपलं किती काही लोकांचे तत्व असतात हे करण्याकरता या गोष्टी ऐकायच्या. आता ती जी शांडिली होती त्या वेशीच्या घरी रोज सकाळी सकाळी जाऊ लागली. पहाटे 5 वाजता जाऊन सडासंमार्जन करायची, फुलं ठेवायची, तिची सेवा सुरू केली. वेश्या म्हणजे कोण माझी सेवा करतोय? एक दिवशी लवकर उठली, पाहते तर शांडिली आली, सडासंमार्जन करते, फुलं वगैरे ठेवते. तिला खाली विचारलं का बाई तूच करतो? म्हणजे मी सेवा करते. म्हणजे कशा करता? त्यांनी म्हणजे माझा पती असा असा आहे, तो रोगी आहे आणि पांगळा आहे, त्याला चालता वगैरे येत नाही. त्यांनी तुमच्याकडे बघितलं, त्याच्यामुळे तुमच्याविषयी अभिलाषाने तुम्हाला भेटायची इच्छा झालेली.
त्याला एकदा तुमच्याकडे भेटायला आणायचं. ते म्हणजे आता तू एवढी सेवा करते बाई, मी तर अशी सामान्य बाई, मी तर एकदम चरित्रहीन बाई आहे. तू एवढी साध्वी असताना त्याची सेवा करतेस ना, ये घेऊन आता तुझी इच्छा आहे तर. त्याच्याकडे घेऊन चालली ते टोपल्यात बसल्या. ते टोपल्यात बसलेलं काही नीट चालत नव्हतं, म्हणजे नीट बसत सुद्धा नव्हतं. रस्त्याने जाताना एक शांडिल्य नावाचे ऋषी होते. त्या शांडिल्य ऋषींना राजाने सुळावर दिलं होतं. हे शेजारून जाताना त्या शांडिल्य ऋषीच्या डोक्यातच लाथ मारली. शांडिल्य ऋषीचा सूळ हल्ला, त्यांना वेदना झाल्या. शांडिल्य ऋषी म्हणायला लागले, ज्याने कोणी मला हरवलंय, उद्या सूर्यास्ताच्या अगोदर तो मनुष्य मरण पाहिजे. शाप दिला त्याला. शाप दिल्यानंतर तिच्या लक्षात आलं, हा शांडिल्य ऋषी आहे, याचा शाप खरा होणार. टोपली खाली ठेवली आणि अनुष्ठानाला बसले. म्हणजे आता सूर्य उगवतोय कसा बघते. विठ्ठल सात दिवस सूर्य उगवला नाही. सगळे जगाचा व्यवहार बंद पडला. सगळे लोक त्रस्त झाले. काय झाले, काय झाले, काय झाले, सूर्य का उगवत नाही. सूर्य आपलं बरं आहे, आपल्या भारतात सूर्य रोज उगवतो. माझ्याकडे परवा एक अमेरिकेचा मनुष्य आला. तो म्हटला, महिन्यातून एकदा सूर्य दिसतो आम्हाला. आणि ज्या दिवशी सूर्य दिसला त्या दिवशी आम्ही कामावर जात नाही, सगळ्यांची सुट्टी असते, म्हणून त्याला हॉलिडे म्हटलं. आता उन्हाळ्यात तिथं हवामान किती किती डिग्री टेम्परेचर आहे, 20, 22, 23 असं डिग्री असतं उन्हाळ्यात. आणि एरवी मग तो 6, 7, 4, 5 असं नाही तर मायनसमध्ये असतं. भारतातलं सगळ्यात क्लायमेट किंवा वातावरण चांगलं आहे. सूर्यच उगवला नाही आणि म्हणून मग सगळं त्रस्त झाले. म्हणजे आता काय करावं. आता देवाकडे गेलं देव म्हणजे आमचे काय चालत नाही बाई, पतिव्रता आहे. तो का म्हणजे पतिव्रता. आता हिला दुसरी एखादी पतिव्रता आणा, तीच ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकते. म्हणून सगळे लोक अनुसयेकडे गेले आणि अनुसूयेने त्या ठिकाणी आल्यानंतर तिला म्हणजे आता सूर्य उगू देत नाही, तो असं काय करते. म्हणजे मग माझा पती जिवंत होणार, मरणार नसेल तर मी ह्याला सोडीन, सूर्याला सोडीन. मग अनुसयेने त्या ठिकाणी सांगितलं, ठीक आहे, मी तुझ्या पतीला जिवंत करते, पण तो सूर्य उगू दे. मग तिने सूर्य उगू दिला आणि अनुसूयेने मेलेल्या पतीला परत जिवंत केला. असं वाटतं कशा करता सांगितलं तर नवीन काहीतरी सांगावं लागतं. म्हणून लोकांना काय घेणं दिले हा बघा काय शब्द महाराजांनी अभंगात शूरांचं वर्णन केलंय. सूर्यांचं अर्थात संतांचं वर्णन केलं. लोक कोणालाही शूर मानतात. त्या ठिकाणी एखाद्या माणसाने निवडणूक जिंकली तरी तो स्वतःला शूर समजतो. निवडणूक जिंकली, मी शूर आहे. कंसात मी बोलत पैसे देऊ. एखादी केस जिंकली, खोटी केस जिंकली, मी शूर आहे. कंसात कोणाला स्वतःला मनुष्य शोर समजतो. एखाद्या दुर्बळ माणसाला त्रास दिला, स्वतःला मनुष्य शोर समजतो. मी त्याची जमीन हिसकवून घेतली. विठ्ठल केली का नाही फजिती, केलं का नाही असं, स्वतःला लोक शिव समजतात. अडवला का नाही रस्ता, स्वतःला शिव समजतात. ही खरी शोध करायची. केली का नाही फजिती, केलं का नाही वाटवून असं म्हणतात शोध. हाताला शोध नाही. आपल्या भारत देशामध्ये एक भरत नावाचा राजा होते. शकुंतला आणि दुष्यंत हे पांडवांचे मूळ वंश. खरं तर महाभारत आपण नेहमी वाचतो. महाभारताचं मूळ नाव काय, जय नाव आहे. मूळचं जे महाभारत आहे व्यासांनी लिहिलं, फक्त त्याच्यामध्ये युद्धाचा इतिहास होता, त्याला जय असं म्हटले. तर तो जयमुदीर आहे. नारायण नरंचैव नरोत्तमं
देवी सरस्वती व्यासम ततो जयमुदीरये. महाभारताला पहिलं जय म्हटलेलं आहे, पण मग नंतर महाभारतामध्ये व्यासांनी लिहिलेल्या महाभारत आहे. व्यासांच्या नंतर कोणी सांगितलं पहिल्यांदा? वैशंपायन ऋषीने सांगितलं. वैशंपायन आणि जन्मेजयाला सांगितलं आणि त्याचा विस्तार केला. 8,000 श्लोक होते, पण त्याचे 1,00,000 श्लोक झाले मिळून, असे काही सांगितलं. तर काही म्हणतात ते व्यासांनीच केलेलं आहे. त्याला भारत म्हटलेलं आहे. आणि नंतर हेच सूत महाराजांनी शौनकाला सांगितलं, त्याला महाभारत. पण मग महाभारत नाव का पडलं? हा तर पांडवांचा इतिहास आहे. त्याच्या त्या भरत राजाचा मूळ इतिहास सांगितला म्हणून महाभारत नाव पडलं. विठ्ठल विठ्ठल